अहोजी जाधव यांच्या 4 पुत्रांनंतर 5वा कन्यारत्न जन्माला आली. अहो, मुलगी जन्माला आली म्हणून फटकीवरून साखर वाटण्यात आली. प्रत्येक घरात काहीतरी गोडधोड करण्यात आले, तोरणे लावण्यात आली, रांगोळ्या काढण्यात आलं आणि नाव ठेवण्यात आलं जिजा. त्याच जिजा ज्या अखंड स्वराज्यातील प्रत्येक आया बहिणींच्या, दीनदुभाड्यांच्या, अवघ्या रयतेच्या आऊसाहेब झाल्या, ज्यांनी स्वराज्याकरिता राजे घडवले, त्याच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना माझा कोटी कोटी प्रणाम. माझा कोटी कोटी. जास्त काही नाही हो, 350 वर्ष. 350 वर्षानंतरही ज्या युगप्रवर्तकाचं नुसतं नाव जरी घेतलं ना, तरी प्रत्येक व्यक्तीच्या अंगातील रक्त सळसळतं, नजरेत अंगारा निर्माण होऊन आपसुकच मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा चित्तथरारक आवाज घुमतो. त्यावेळेस झोपलेला उठतो, उठलेला चालायला लागतो, चालणारा पळायला लागतो आणि पळणारा मरणाला न घाबरता फक्त आणि फक्त स्वराज्याकरिता लढायला नव्हे तर मरायला देखील तयार होतो. डोलणाऱ्या गवताला देखील भाले फुटतात, ज्यांच्या असण्याने प्रत्येक स्त्री स्वतःला सुरक्षित समजते, ताठ मानेने जगते. अहो, या युगप्रवर्तकाचं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी गनिमीच्या पायाखालची जमीन सरकून जायची. ज्यांनी स्वराज्याकरिता छावा घडवला, ज्यांनी स्वराज्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्याचे रणांगण केले, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा. आपल्या आबासाहेबांच्या निधनानंतर जणू काही अंगावर आभाळच कोसळले असताना शूर आबांचा शूर छावा या शब्दावर निर्धास्त राहून रयतेसाठी महाराजांच्या पश्चात स्वराज्याची सीमा एखाद्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे ज्यांनी वाढत वाढत आणि वाढतच नेली. अहो, एकही लढाई न हरता ज्यांनी त्या औरंग्याला घाम फोडून पळता भुई केला. अवघ्या 14व्या वर्षी ज्यांनी बुधभूषण नावाचे ग्रंथ लिहिले. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दैरीव राजते यदंकस्य विनो लेखा वर्तते कस्य नो परी. या राजमुद्रेप्रमाणे जो स्वराज्याचे रक्षक ठरला, शूराबांचा शूर छावा सर्जा छत्रपती संभाजी महाराज यांना माझा साष्टांग अभिवादन. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता महाराजांना स्वराज्य निर्मितीकरिता निष्ठेने साथ देणारे त्या 18 पगड जातीतील सच्च्या मावळ्यांना सुद्धा माझा कोटी कोटी. ज्याप्रमाणे एखाद्या इमारतीतील कोणत्या फ्लॅट मधील कोणत्या खोलीमध्ये साखरेचा डबा ठेवला आहे हे मुंगीला सांगावे लागत नाही ना, त्याचप्रमाणे संबंध प्रांतातील कोणत्याही जंगलात, अहो कोणत्याही जंगलात महाराजांच्या मावळ्यांना सोडा वाट काढल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ह्या घनदाट जंगलामध्ये वारा, वाघ आणि मराठीच संचार करू शकतात. ज्याप्रमाणे एवढीशी मुंगी मूठभर साखर फस्त करून जाते ना, त्याचप्रमाणे महाराजांचे मावळे पोटावर मोजण्या इतकेच होते, पण त्यांनी मनभर मुघल हस्त केले. ही होती सर्व मावळ्यांची महाराजांप्रती निष्ठा. अहो, कोणतीही मोहीम ठरवा, कोणतीही मोहीम ठरवा, प्रत्येक मावळा स्पर्धेतच महाराज मी फते करणार नाही, महाराज मी करतो ना फते मोहीम. कोणीही घ्या हो, तान्हाची घ्या, बाजी घ्या, यसाची घ्या, अगदी कोणीही घ्या. यो नुसता लढायला नाही तर स्वराज्याकरता मरायला देखील तयार होता. हे सर्व घडलं कसं? संस्कारिल्या जीवनज्योती घडविले शिव छत्रपती, अन्यायाच्या जुलमात बुडले सह्याद्रीचे कडे, धनधान्याची रास तुडवी यवडांचे घोडे. रयतेमध्ये दुही माजली राहोनी कोणी वाळी, चला उठा घ्या स्वातंत्र्याच्या मशाली, घ्या स्वातंत्र्याच्या मशाली. स्वाभिमानाची घे तलवार आणि कर त्या संकटांवर वार. बघ तुला होईल यशाचा साक्षात्कार, तुला होईल यशाचा साक्षात्कार. आऊसाहेब नेहमी म्हणायचे, तुम्हाला स्वराज्य कशासाठी निर्माण करायचे आहे? माझा मुलगा शिवबा राजभाऊ म्हणून, त्याने सिंहासनावर विराजमान व्हावं म्हणून? तर नाही, बिलकुल नाही. जी ही यळणी सत्या आपल्या मुलखाला काळ्या सर्पाप्रमाणे विळखा घालून बसली आहे, तिचा नाश करायचा आहे म्हणून आपल्याला लढायचे आहे.
झाली म्हणून आपल्याला लढायचे आहे. कित्येक पिढ्या गुलामीत गेल्या, रक्ताचे कित्येक पाठ पाहिले म्हणून आपल्याला लढायचे आहे. कारण पुढची येणारी जी पिढी आहे ती ताठ मानेने, स्वाभिमानाने आणि खुल्या मनाने जगू शकेल. ज्याप्रमाणे एखाद्या वाळवंटाला हिरवं रोपटं उगवून यावं ना, त्याचप्रमाणे जिजाऊंनी देवीकडे नवस मागितले की असा पुत्र माझ्या पोटी दे जो स्वराज्याकरता, स्वराज्या अन्यायाच्या विरोधात लढेल. आणि माते शिवाईच्या कृपेने आजच्या या दिवशी शिवसूर्य जन्माला आला. त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. तेच शिवाजी महाराज ज्यांनी रयतेकरिता, स्वराज्याकरिता स्वतःच्या जीवनाशी जे खेळले, ज्यांनी रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्याचे रणांगण केले, तेच शिवाजी महाराज जे आपल्या स्वराज्याचे महाराज ठरले. म्हणूनच तर म्हणावं असं वाटतं, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. देवाकडे एक फूल मागितलं तर त्यांनी अख्खा बगीचाच दिला. अहो, देवाकडे एक फूल मागितलं तर त्यांनी अख्खा बगीचाच दिला. देवाकडे घर मागितलं तर त्यांनी अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर त्यांनी अख्खा समुद्रच दिला. ज्या वेळेस देवाकडेच देव मागितला त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. छत्रपती शिवाजी